कसा कार्य बक्षीत आहे जयेश. बघा आम्ही जयला शोधत होतो, आता जय अधिक यश म्हणजे जयेश. आता यश कधी मिळणार आहे या मॅच मध्ये कुणाला मिळेल माहित नाही. रात्री उद्या जेव्हा आपण परतीच्या प्रवासाला निघू तेव्हा ही स्पर्धा संपन्न झाल्याचं यश आपल्याला मिळणार आहे. यावेळेला आपण जयला सुद्धा पाहतोय, कारण एक नवीन उभरता समालोचक आमच्या सोबत जोडला जाणार आहे. प्लीज टाइमपास नकोय. 4 षटकांचा मॅच आहे, 3 गोलंदाज वापरायचे आहेत, कंपल्सरी चेस आहे. याच्या व्यतिरिक्त जर एखादा दुसरा निर्णय असेल तर तुम्ही पंचांशी चर्चा करू शकता. मला वाटतं आपलं 5वं पर्व आहे, एव्हाना सगळे नियम तोंडपाठ झाले असावेत. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. मित्रांनो मी विक्रांत, कॉम्बॉक्समध्ये आपल्या सर्वांसोबत स्वागत आहे. याच्यापूर्वी आपण आवाज ऐकला तो अर्थातच ओंकार पालकर आणि यासोबत मी विक्रांत टेरोकर आणि आणखीन एक मधुर आवाज आपल्या समोर जोडला जाणार तो म्हणजे जय गुडेकर. अर्थात अजून एक आवाज बाकी आहे, तो मला वाटतं दुपारच्या सत्रात मंचावरती येणार आहे. आपण पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. आता ओंकार मांडवकर आणि पुंडलिक सलामीची जोडी आपण बघतोय ती श्री संत गोरोबा काका खेरडी संघाकडून, तर साई कन्स्ट्रक्शन कडून आपण गोलंदाजी मार्कवरती जयेशला बघतोय. चला कुणाला सुटली हाव, कोण काहून जाणार या मॅच मध्ये भाऊ, चला पाहूया मॅचचा सुरुवातीचा डाव. यावेळेला मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. 24 चेंडूमध्ये तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचं आहे, 24 चेंडूमध्ये तुम्हाला तुमचं स्किल दाखवायचं आहे, तुमचा संघर्ष दाखवायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. यूट्यूब ग्रामीण टेनिस क्रिकेटर तेजस भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग होते. धीरज भोईर आमच्यासोबत मॉनिटरवरती आहेत, ऑनलाईन स्कोरिंग आमच्या क्रीडारसिकांना दाखवत आहेत. तर आदित्य भोईर आणि हर्ष शेलार यांच्या माध्यमातून या मैदानावरच्या सगळ्या घडामोडी 86,000 पेक्षा जास्त क्रीडारसिकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. मॅचला सुरुवात होते. फलंदाज सज्ज आहेत, ओमकार सज्ज आहे. गोलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडवरती पुंडलिक सज्ज आणि गोलंदाजीसाठी जयेश सज्ज आहे. जयेशचा पहिला चेंडू ओमकारसाठी. ओमकार करणार का जयेशच्या पहिल्या चेंडूचा स्वीकार? राईट आर्म ओव्हर द विकेट सध्या तरी दिसतंय, कारण अजून नवा चेंडू चेंडू पाठवा आणि आधीचे दोन्ही चेंडू हे 2 पंचांकडे जमा राहतील आणि नंतर ते आमच्यापर्यंत पोहोचतील. कृपया सहकार्य करायचं आहे. मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय चिपळूण तालुका कुंभार समाज, चिपळूण तालुका विकास मंडळ आणि चिपळूण तालुका युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुंभार श्री संत गोरा कुंभार चषक 2025 पर्व 5वं आपण या ठिकाणी बघतोय आणि या 5व्या पर्वातील मॅच क्रमांक 2 आपण बघतोय. संत गोरोबा काका श्री संत गोरोबा काकाचा संघ सलामीची जोडी ओमकार आणि नॉन स्ट्राईकवरती पुंडलिकला आपण बघतोय. तर ज्याने टॉस जिंकला, टॉसचा बॉस झाला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्या साई कन्स्ट्रक्शन कडून सर्वप्रथम गोलंदाजी मार्कवरती यावेळेला आपण पाहतोय तो म्हणजे जयेश. चला सामन्याला सुरुवात होते, पण सामन्याला आपण सुरुवात करायची. 24 चेंडूचा खेळ असणार आहे. येणाऱ्या 48 चेंडूमध्ये नक्की काय होणार आहे पाहायचं आहे. जयेश टू ओमकार पहिला चेंडू आहे. मला वाटतं राईट आर्म असून ओव्हर द विकेट आहे, राऊंड द विकेट कळालेलं नाहीये, कारण थोडासा कॉम्बॉक्स पाहिला तर आमच्यापासून थोडासा क्रॉस आहे. थोडा पहिला चेंडू टाकल्यानंतर नक्की कळणार आहे. कदाचित राईट आर्म ओव्हर द विकेट. येस राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आहे, शटअप लेन चेंडू होता. गुडलेन आणि स्लॉटच्या मध्ये टप्पा पडला. हा गुडलेनचा टप्पा जास्त होता आणि उसळी घेतली. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, उसळी घेणार होता. गलीकडे खेळायचं होतं पण एकच मिळेल. हॅट्रिकला मगाची हॅट्रिकचे 500 रुपये जो दाता होता त्यांनी जो विजेता आहे त्याच्याकडे जमा करायचे आहेत, कारण कॅश आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे. यावेळेला आपण पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. पहिला चेंडू आहे, एक धाव काढला ना, एक धाव पूर्ण. पुंडलिक स्ट्राईकवरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. बघा पहिल्या चेंडूवरती काय झालं हे इकडे नॉन स्ट्राईकवरती उभ्या असलेल्या बॅट्समनने पाहिलं. ओके, दाता आणि विजेता एकमेकीला मिळालेले आहेत. ओके, पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. 2 धावा, 2 चेंडू टाकून झाले, 2 धावा आपण बघतोय. या पुढचा मॅच असणार आहे जनुमान टेरव आणि श्री 11 वहाळ तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. ओके, आपण पाहिलंय 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा इकडे दिलं जात आहे. तिकडे डॉट चेंडू टाकला जातोय. कान्हा आणि अमोल नक्की घेते कोण आणि देते कोण ते कळत नाहीये. आता कानाच्या पाठीवरती हात आहे, कानाच्या हातात नोट आहे, म्हणजे याचा अर्थ कान्हा विजेता आहे आणि अमोल मालवणकर यांच्याकडून प्राइज दिलं गेलं आहे. पुन्हा आपण मॅचकडे जाऊया. 3 चेंडू टाकून झाले, 2 धाव संख्या आपण बघतोय.
हो, सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. गली पॉईंटच्या मधून काढायचा प्रयत्न आहे. बघा पहिल्या 2 चेंडूवरती दोन्ही बॅट्समननी एक एक धाव काढली आणि त्यानंतर पुढचे 2 चेंडू जयेशनं डॉट काढले. बघा जी सुरुवात मगाशी झाली होती त्या तुलनेमध्ये वरती रेट चढला होता, आता थोडासा घसरलाय. कारण आता माहिती आहे मगाशी बेस्ट वर्सेस बेस्ट होते, आताही दोन्ही बेस्ट आहेत. पण मगाशी तुफान होतं, आता थोडीशी शांतता आहे. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. हो हो, पुढे येऊन प्लेसमेंट हा थोडासा वेगळा चमत्कार आहे. कारण इथे कॉन्सन्ट्रेशन, नियोजन, टायमिंग, सिलेक्शन आणि परफेक्शन या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. पुढे आल्यानंतर कळलं की चेंडू बॅटकडे येत नाहीये आणि बरोबर फक्त डक करण्याचा प्रयत्न होता आणि तिसरा चेंडू डॉट जातोय. आता डॉट 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 टिपक्यांची रांगोळी काढली जाते. कदाचित शेवटचा चेंडू असावा. फक्त 2 धावा झाल्यात. 2 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. अतिशय सुरेख, अतिशय सुरेख, अप्रतिम गोलंदाजी. जयेशनं सुरुवात चांगली केली, यश मिळतंय पण ते कोणतं विकेटच्या रूपात मिळत नाहीये. पण 4 चेंडू हे डॉट काढले. षटक संपते, फक्त धावा झाल्या 2. सांगा बघू जिंकणार कोण. यानंतर मी जातोय अर्थात जयकडे जाणार आहे. जय, अमोल आणि सॉरी ओमकार आणि पुंडलिक ही जोडी आहे. फक्त 2 धावा झाल्यात आणि 4 चेंडू डॉट काढले जाते. फक्त 2 धावा झाल्यात. यानंतर पुढच्या षटकाचं अर्थात धावतं समालोचन करण्यासाठी एक नवा उभरता गोड आवाज मिरवण्याचा सुपुत्र जय गुडेकर. ओव्हर टू मिस्टर मास्टर जय. नमस्कार मित्रांनो, मी जय गुडेकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. KPL पर्व 5वं म्हणजेच कुंभार समाज प्रीमियर लीगचं आज 5वं पर्व आहे. पहिला दिवस असणार आहे. या पहिल्या दिवसातला आज आपल्याला सकाळच्या सत्रातील दुसरा सामना पाहायला मिळणार आहे. श्री संत गोरा कुंभार गोरा काका खेरडी वर्सेस साई कन्स्ट्रक्शन मुंबई या दरम्यान सामना चालू आहे. प्रथम टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता साई कन्स्ट्रक्शन मुंबई आणि प्रथम फलंदाजीसाठी आव्हान दिलं होतं संत गोरोबा काका खेरडी या संघाला. प्रथम पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2च फक्त धावसंख्या झाल्यात. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला साई कन्स्ट्रक्शन मुंबई या संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळालं आहे. एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या मैदानावर, ऐरोलीच्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. एक पहिला प्रयोग असणार आहे पहिला प्रयोग असणार आहे या समाजाचा की आपल्या समाजातील खेळाडूंना एक नवी ओळख मिळण्यासाठी मुंबईत हे सामने खेळवण्यात आले आहेत. प्रथम गोलंदाजाचे नाव सांगायचं आहे. गोलंदाज नेम, बॉलर नेम राजेश. राजेश काय करतो आपल्या समाजाला नक्की आपल्या टीमला नक्कीच यश मिळवून देणार का हा राजेश. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे. नक्कीच पहिला चेंडू असणार आहे. ओव्हर विकेट आयटम पंचांच्या डाव्यापासून मारा करणारा राजेश. पुन्हा एकदा लेगला कडलेला चेंडू. या चेंडूवर 1 धाव पूर्ण होते. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल मिसफिल्ड होते. चेंडू जाणार का सीमारेषेपार, परंतु नाही. 2 धावा पूर्ण आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल होतोय पण कॉल स्वीकारत नाहीये. ओमकार कॉल स्वीकारत नाही. ओमकार स्ट्राईक एंडला असणार आहे. ओमकार आहे तर नक्कीच यश मिळवून देऊ शकतो. ओमकार स्ट्राईकला असणार आहे तर पुंडलिक नक्कीच. पुंडलिक गेल्या वर्षी आपण पाहिलं तर श्री 11 संघाकडून खेळत होता हा पुंडलिक. नक्कीच द्वितीय क्रमांक आलेला या संघाचा. आता तोच पुंडलिक आपल्याला पाहायला मिळणार आहे गोरोबा काका खेळडी या संघाकडून. नक्कीच पुढचा चेंडू होईल ऑफला खुलेला चेंडू जाणार सीमा रेषे पार. 4 धावांकरिता आम्ही मागाशी बोललो. आता आपण पाहिलं पुंडलिक याच्या बॅटमधून एक सुंदर चौकार पाहायला मिळाला. एक सुरेख फटका आहे पुंडलिकच्या बॅटमधून निघाला. पुढचा चेंडू नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे हा राजेश. पाहूया राजेशचा पुढचा चेंडू पुंडलिकसाठी. हो, पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आहे. चेंडू मागे जातो सुजल. इथे मात्र कॅच सुटते. एक कठीण कॅच होता परंतु रनआउटची ही संधी आहे. रनआउट सुद्धा होत नाहीये. तिसऱ्या धावेचा कॉल होत नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जाणार आहे तो पुंडलिक आपल्याला पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे. नक्कीच मोठे फटके या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 3 चेंडू झाले. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर ही 2 धावा पाहायला मिळणार. असे टोटल या षटकामध्ये 6 धावा, 7
8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुरेख क्रिकेट आपल्या या ऐरोलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू असणार आहे नक्कीच विचार करत असणार पुंडले कुठे चेंडू खेळायचा. नक्कीच पुढे हे तसा गोलंदाज असणार आहे राजेश हे 1 नंबर गोलंदाज आहे पाहायला मिळणार आहे. पुढे काय होतं पुन्हा एकदा धाबावर पालांचा रणक घेऊन पंचांच्या डायबाजून मारा करणारा. इथे मात्र चेंडू समजत नाहीये. नक्कीच वाईटची अपील केली पंचांकडे पण तो पंच दात फेटाळत आहेत आणि इथे निर्धाव चेंडू असणार आहे. कोणतीही धाव नाही आहे आणि हा चेंडू सुरेख लेंथ होती सुरेख लाईन निर्धाव चेंडू असणार आहे. व या पुढचा चेंडू राजेशचा फलंदाज तयार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा धाबावर बॉलचा रणप घेऊन पंचांच्या डायबाजून मारा करणार पुंडलेखसाठी पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चेंडू जातोय फाईनल पट्ट्या 4 धावांकरिता. सुरेख फटका हे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंपायर चौकाराचा इशारा करतायत. आता आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच कुंडलिक ऑन फायर आहे. पूर्ण मैदान आपल्या बॅट मधून त्यांनी जखडून ठेवलेलं आहे. प्रत्येक बॉलवर तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्नात आहे. बोलल्याप्रमाणे याही चेंडूवर त्याने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एके धावानिशी संघाची धावसंख्या झाली 15. षटक संपलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी कोण येणार नक्कीच गणेश गुडेकर आपल्या फलंदाजांसाठी काहीतरी कानमंत्र द्यायला जाणार. पाण्याची बॉटल घेऊन कानमंत्र द्यायला जाता येतं पाहायला मिळणार आहे. आपल्याला तिसरं षटक कोण घेऊन येतंय आतुरता असणार आहे आपल्याला तिसऱ्या षटकाची. संत गोरा कुंभार प्रीमियर लीग चिपळूण दरम्यान आपल्याला सामना आपल्याला दिसतोय. इथे एक वेगळा प्रयत्न असणार आहे. नक्कीच यावेळेला जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसरा गोलंदाज कोण गेला तर तो राजेश गेला. पण एक राजेश आपल्या जागेवरती गेला आणि एक राजेश अर्थात मंचावरती आला. म्हणजेच कोण तर ग्वागर तालुक्यातून युवा कार्यकर्ते राजेश साळवी या ठिकाणी मंचावरती दाखल झालेत. आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. अर्थात पुन्हा एकदा जातोय आपण जयच्या आवाजाकडे. मित्रांनो यांचा सत्कार करणे तितकेच आवश्यक आहे कारण यांच्यामुळे आपल्या ह्या मॅच होतात कारण यांची गरज आपल्याला आहे. हे प्रेक्षक मंडळी जेव्हा आपले मॅच सामने बघण्यासाठी येणार आहेत तेव्हा प्रत्येक खेळाडूला सामना बघणाऱ्या प्रेक्षकाला तेवढंच प्रोत्साहन वाटलं की आपल्यासाठी कोणतरी मंचावर उपस्थित आहे. आपला सामना बघण्यासाठी कोणतरी मंचावर उपस्थित आहे. हे आपल्याला या समाजाने दिलेलं आहे. आपला समाज आतापर्यंत पतपेड्या काढलेल्या आहेत अनेक. आता क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपला समाज पुढे आहे. 5वं पर्व आहे हे KPLचं. अनेक वर्ष म्हणजे 5 वर्ष KPLचे सामने भरवत असताना दिसत आणि तेही यशस्वी पार पडताना आपल्याला दिसत आहेत. आणि आता हे 5वे पर्व आपल्याला ऐरोलीच्या मैदानावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच सामना दरम्यान असणार आहे श्री संत गोरोबा काका खेरडी वर्सेस साई कन्स्ट्रक्शन मुंबई दरम्यान. बॉलर नेम सांगायचं आहे. जयेश. नक्कीच पहिल्या षटकात जो बॉलर आपल्याला पाहायला मिळाला होता तो जयेश आपल्याला पुन्हा एकदा पिचवर पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो जयेश. पुन्हा एकदा ओव्हर विकेट आयटम पंचांच्या डावीजून मारा करणार जयेश. पुन्हा लेगसाठी पुन्हा एकदा फाईन लेग पटक कडवलं चेंडू परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. पाहायला मिळते सूर्यकांत साळवी याच्या माध्यमातून आपल्याला कॅच पाहायला मिळाली. एक सुरेख कॅच घेण्याचा प्रयत्न होता आणि ती यशस्वी सुद्धा झाली. आपल्याला पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का बसतोय तो साई कन्स्ट्रक्शन नाही श्री संत गोरोबा काका खिरडी संघाला एक मोठा धक्का बसणार आहे पहिल्या चेंडूवर. पुढचा चेंडू असणार आहे साई कन्स्ट्रक्शन मुंबई या संघाकडून. जयेशच्या माध्यमातून दुसरा चेंडू टाकण्यासाठी जयेश सज्ज.
पाहूया इथे मात्र निर्धाव चेंडू आहे, कोणतेही धाव मिळत नाहीये. राज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला असणारा राजला काही चेंडू समजत नाही, चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय तो जयेशच्या हातामध्ये. तिसरा चेंडू पाहूया, दुसरा चेंडू आपल्याला सुद्धा निर्धाव, म्हणजे आतापर्यंत या षटकात कोणतीही धाव मिळाली नाहीये. तिसरा चेंडूवर बघूया कोणती धाव मिळते का ते. तिसरा चेंडू पुन्हा एकदा ओरिकेट आयटम पंचांच्या डावीतून मारा करणारा जयेश पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आता चेंडू जाणार का सीमारेषा पार, नक्कीच फाईनल पट्ट्यात पटवलेला चेंडू आहे, पण तू क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय या फलंदाजांना, अर्थातच राज आणि ओमकार याला नक्कीच मोठे फटके घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे ते दोन्ही फलंदाज, कारण मोठी स्पर्धा आहे, मोठे मंडळ आहे. त्याचबरोबर आपली जी मनस्थिती ती खूप मोठी आहे, आपल्याला ध्येय आहे तेही खूप मोठं आहे. मी बोलतोय सामन्याकडे स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र रनआउट होण्याची संधी होती परंतु रनआउट होत नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय या खेळाडूंना. चार चेंडू झाले, फक्त 4 चेंडूवर 4 धावा दिलेल्या आहेत. या जयेशने सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला जयेशच्या स्पेल मधून पाहायला मिळतंय. तिसरं षटक आहे, तिसऱ्या षटकातलाच 5वा चेंडू असणार आहे जयेश याचा. राजसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राज आपल्याला इथे मात्र चेंडू काही समजत नाहीये, पंचांकडे अपील, आणि पंच नक्कीच वाईट चेंडूची खूण करतायत आणि इथे मात्र सुरेर चेंडू. संघाच्या धाव फलकावर अजून एक धाव जमा झालेली आहे. आता मात्र पुढचा चेंडू आहे, नक्कीच जयेश याचा हातावर कमबॅक करेल. सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालंय जयेशच्या माध्यमातून. नक्कीच असे उगवते तारे आपल्या कुंभार समाजातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू असणार, नक्कीच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फाईल लेग पट्ट्यात गेलेला चेंडू मागे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न असणार आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच रनआउटची संधी होती पण रनआउट काय होत नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र एक चेंडू शिल्लक असणार आहे. संघाची धावसंख्या झाली 22. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या जयेशचा. एक तिसऱ्या स्पेल आहे, जयेशचे तिसरी ओव्हर आहे पाहायला मिळणार या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूमध्ये नक्कीच मोठा फटका मिळतो का ते. राज आहे स्ट्राईकला, काय होतं नक्कीच. राज तयार, इथे मात्र मोठा फटका मिळाला. आपल्याकडे चेंडू जाणार का 1 बाय सीमारेषा पार. 4 धावांकरिता नक्कीच म्हटल्याप्रमाणे मी म्हटलं होतं नक्कीच शेवटच्या चेंडूवर चांगला समाचार घेण्याच्या प्रयत्नात असतील आणि तो फटका यशस्वी झाला. चेंडू गेला 1 बाउन्स. 4 धावांकरिता आणि संघ जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. 3 षटक झाले, 26 धावसंख्या झालेत. बॉलर नेम सांगायचं आहे. बॉलर नेम प्लीज. सुजल, नक्की सुजल असणार आहे. पिच वर आपल्याला 4थं षटक नक्कीच पाहायला मिळणार आहे. सुजलच्या माध्यमातून 4थं षटक टाकण्याचा. हो इथे मात्र पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण होते. फाईनल एक पट्ट्यात पटवलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. नक्कीच 1 धाव या चेंडूवर 1 धाव मिळते. एका धावेनिशी समाधान मानावं लागतंय.
एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. नक्कीच सुंदर क्रिकेट आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. संत गोरा कुंभार प्रीमियर लीग पर्व 5वे आज या मैदानाचं चालू आहे. यशस्वीरित्या हे मंडळ 5 वर्ष कार्यरत असून 5 वर्ष त्यांनी यशस्वी स्पर्धा पार पाडल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे नक्की झेलबाद होतोय आणि राजची जागा घेण्याचं विनंती करतो की एवढा वेळ घेऊन चालणार नाहीये. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 27 या धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा नवीन बॅट्समन इन होतोय. बॅट्समन नेम प्लीज. साहिल जातोय पिचवर. पाहूया साहिल काय करणार आपल्या संघासाठी. नक्कीच एक धावांचा डोंगर उभा करणे आवश्यक आहे आणि तो धावांचा डोंगर नक्की पूर्ण करेल का ते पाहायला मिळणार आहे. साहिल काय होतं. बॉल डेट होता. विकेट नसणार आहे परंतु धक्का बसत नाहीये. सॉरी आताचा बॉल डेट होता आणि संघाची धावसंख्या झाली 27. राज बाद नसणार आहे कारण डेट चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू जाणार सुजलच्या हातामध्ये. सुजल काय करतो. या चेंडूवर नक्कीच मोठा धक्का मिळाला होता परंतु डेट चेंडू होता त्यामुळे आपण काही करू शकत नाहीये. जे होणार आहे ते होतच असतं आणि सुजल काय करतो ते पाहायला मिळणार आहे. चौथं आणि शेवटचं निर्णायक षटक घेऊन सुजल स्पेलवर पुन्हा एकदा सज्ज होणार. राज इथे मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा कमबॅक. तेच करून दाखवलं सुजलने. आता मात्र बाजूला जमा व्हायचंय तोपर्यंत मी जातोय सामन्याकडे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे तो काय होतो या नक्कीच झेल. 3 चेंडू 3 विकेट. एक मोठा धक्का बसतोय. 3 चेंडूवर 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर. नक्कीच एक मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसतोय आपली आणि मी जातोय डीजे ऑपरेटर कडे. नक्कीच मोठा धक्का बसतोय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आघाडीची पूर्ण जी करते सारी डीजे थँक्यू.
थँक्यू डीजे. 28 धावा झालेत. आपण यशमी जे पुन्हा तुझ्याकडे येणार. आपण आता कॉम्बॉक्सकडे जातोय. आपण पाहतोय आमचा आणखीन एक सहकारी त्या ठिकाणी असणार आहे, जय हनुमान टेरव. चला आपण टॉसकडे या आणि श्री 11 बहाळ आपण टॉसकडे जा. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय आमचे सहकारी ओमकार पालकर या ठिकाणी पुढचा टॉस करून घेणार आहेत. दोन्ही बॅट्समन 28. सुजलच्या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली. दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू ही विकेट असणार आहे आणि 1 धाव. चौथ्या चेंडूवर विकेट आणि आता पुढचा चेंडू टाकणार सुजल. अशा तऱ्हेने टोटल धावा झाल्या त्या 28 धावा. आणि जर या चेंडूवरती विकेट घेतला गेला तर CSR स्पोर्ट्स कडून पुन्हा एकदा पारितोषिक जाहीर आहे. पुढचा चेंडू इथं मोठा फटका घेण्याच्या नादात पंच वाईट सांगता येतं. पंचांची कामगिरी उत्कृष्टपणे पार पडत आहेत. हे पंच आपल्या कुंभार समाज प्रीमियर लीग मध्ये एक सुंदर पंच लाभण्याचे काम करतायत. चंद्रकांत जी निवळकर पाहायला मिळणार आहेत आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा ओरिकोइट आयटम पंचांच्या डाब्यातून मारा करणार आहे. इथे मात्र ऑफ साईडला कटवला चेंडू. या चेंडूवर 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का? नक्कीच प्रयत्न असणार आहे. मिस फील्ड होती. ओहो, रनआउटची संधी आहे. रनआउट का होत नाही. पारदर्शक लागू झालं असतं या ठिकाणी सुद्धा, पण तसं काही होत नाही. आणि या चेंडूवर 1च धाव. एका धावेवर समाधान मानावं लागते. पुढचा चेंडू असणार आहे सुजल याचा शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू नक्कीच मोठा फटका येणार का या शेवटच्या चेंडूवर ते पाहायला मिळणार आहे आपल्याला या मैदानामध्ये. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हो, इथे मात्र हापी चेंडू होता. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. हो, इथं मिस फील्ड, झेल सुटते आणि चेंडू जाणार का सीमारेषे पार 4 धावेसाठी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचं कॉल केलं जाते आणि 3 धावा अशा तऱ्हेने रनआउट. तिसरा धाव घेत असताना रनआउट होते. आणि मी जातोय ओमकार पालकर यांच्याकडे. थँक्यू जय. आहे तो जय हनुमान टेरव आणि श्री 11 वहाल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान टेरव वर्सेस श्री 11 वहाल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नंबर द्यायची विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. आपण या ठिकाणी बघतोय चिपळूण तालुका कुंभार समाज विकास मंडळ चिपळूण आणि युवा आघाडी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली KPL स्पर्धा आणि या स्पर्धेचा 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील तिसरा सामना खेळवला जातोय. जय हनुमान टेरव श्री 11 महाळ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. या लीग मध्ये या ठिकाणी समाविष्ट संघ आहेत सुरेशदादा 11, जय हनुमान टेरव, साई कंस्ट्रक्शन, संत गौरवकाका 11 खेरडी, दत्तसाई वहाळ, तदनंतर साई 11 काथरोळी, मुरली टायगर्स वहाळ, दत्तकृपा वॉरियर्स, श्री 11 वहाळ आणि अनुदत्त वॉरियर्स रामपूर हे संघ सहभागी आहेत. सर्व संघांना शुभेच्छा आणि चालू सामन्याकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस करत आहोत. मी नम्रपूर्वक विनंती करतो की वहाळ संघ आणि टेरव संघ आणि या सामन्याच्या टॉससाठी विनंती असेल की सन्माननीय प्रशांतजी टेरवकर या सामन्याचा टॉस करण्यासाठी येथील. मी सरांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते टॉस केला जातील. सन्माननीय प्रशांतजी टेरवकर श्री 11 वहाळ संघाचे कर्णधार. या ठिकाणी सन्माननीय साई विनेश कॅटरर्सचे मालक सन्माननीय प्रसन्नजी टेरवकर यांचं आगमन झालंय. तर आपण बघतोय सन्माननीय निलेशजी टेरवकर या ठिकाणी आलेले आहेत. सॉरी, निलेशजी कुंभार, जय हनुमान टेरव तर श्री 11 वहाळ संघाचे कर्णधार. तुम्ही कोण आहे? दोन्ही या ठिकाणी आपल्या KPL आतापर्यंतचे 5 पर्व झाले आणि त्या 5 पर्वामध्ये दोन्ही संघ दोन्ही कर्णधार सहभागी होते. मी पहिला प्रश्न या ठिकाणी वैभव दादांना विचारेन. आपल्या समोर सन्माननीय डॉक्टर साहेबांची टीम आहे. काय रणनीती असेल आपल्या समोर तुमच्या सर्व 11 खेळाडूंची?
सगळे आपले बांधव आहेत, एकत्र खेळण्याची मजा घ्यायची आहे आणि उत्कृष्ट कामगिरी करू. बघूया आता काय. निश्चितपणे धन्यवाद. उत्कृष्ट कामगिरी करण्याचं या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केले. तदनंतर मी जातो सन्माननीय डॉक्टर निलेश साहेबांकडे. सरांना विनंती करू इच्छितो की सर 4 ओव्हरचा खेळ असणार आहे आणि या 4 ओव्हरच्या खेळामध्ये आपली काय रणनीती असेल आणि एक मला वाटतं अलोऱ्यामध्ये जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये रनरअप साहेबांची टीम होती. तदनंतर साहेबांनी आतासुद्धा टीम घेतले. सरांची यावर्षीची रणनीती काय असेल? रणनीती अशी काही नाही आहे, पण जे आहे त्या पद्धतीने सगळ्या प्लेयर्सना सांगितलं आहे की व्यवस्थित खेळा प्रॉपरली, तर होऊन जाईल व्यवस्थित. बघूया. धन्यवाद सर. दोन्ही संघांना दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. त्यांची भेट होते आणि या ठिकाणी मी थेट जाणार आहे सन्माननीय प्रशांतजी टेरेवकर साहेबांकडे. सर मला वाटतंय मी समालोचन करण्यामध्ये तुम्ही प्रथमच माझ्यासाठी एक आपल्या स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी स्पर्धेची मॅच बघण्यासाठी आलात. तुमचं आमच्या KPLच्या तर्फे मनपूर्वक आभार. सर दोन्ही संघांना तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या जातील? चालेल, थँक्यू. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो जी आजच्या दिवसाची भोजनाची व्यवस्था आहे ती साहेबांच्या टेरेवकर साहेबांच्या माध्यमातून केली जाणार. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक सुंदर या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं आहे. मी सरांना विनंती करतो की आपण दोन्ही सामन्याचा टॉच करून घ्यायचं आहे. या ठिकाणी वैभव यांची जय हनुमान टेरव संघ टॉच विन झालेला आहे. स्कोरर जय हनुमान टेरव संघ टॉच विन झालाय. आपण आपला निर्णय कळवायचा आहे आणि आपण आपले खेळाडू तयार ठेवायचे. धन्यवाद. यानंतर मी थेट भेटणार आहे जय गुडेकर विक्रांत टेरेवकर. कमॉन. तर आता टॉस झाला, टॉस विन. नक्कीच या ठिकाणी जय हनुमान आपला निर्णय काही क्षणात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अर्थात आपण निर्णय येतोय तोपर्यंत आपण जयकडे जाणार आहोत, कॉमेंटकडे जाणार आहोत. शेवटच्या चेंडूवरती ज्या धाबा होत्या त्या टोटल अपडेट करून आता धावसंख्या सांगितली जाईल. 32 धावा झाल्या. 33 धावांचं टार्गेट असणार आहे. 32 धावा झाल्या. 33. हॅलो, चला जय, आपण पुढच्या समालोचनाला सुरुवात करायची आहे. जिंकण्यासाठी मला वाटतं एक मोठ्या धावांची मजल मारलेली आहे. मी या ठिकाणी जाऊन भेटणार आहे थेट जय गुडेकर. नक्कीच एक मोठा धावांचा डोंगर उभा केलेला आहे. 33 धावा या सामन्यात 33 धावांसाठी आव्हान ठेवलंय. ते पुढच्या संघाला श्री साई कन्स्ट्रक्शन मुंबई या संघासमोर 33 धावांचं डोंगर उभा केलेला आहे. तो श्री संत गोरोबा काका खेरडी या संघाने प्रथम फलंदाजीसाठी 32 झाले. 33 धावांचं आव्हान असणार आहे. ते साई कन्स्ट्रक्शन मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी 2 फलंदाज आलेले आहेत, जयेश आणि सुजल. नक्कीच स्ट्राईक एंड रोल असणार आहे. तो सुजल नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे. सुजल नॉन स्ट्राईकवर असणार आहे आणि जयेश स्ट्राईक एंडवर असणार आहे. पाहायला मिळणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नेम पुंडलिक. पुंडलिक हा एक सुंदर गोलंदाज आहे. गेल्या वर्षी त्याने स्वतःच्या गोलंदाजीन प्रेक्षकांना फिदा केलं होतं आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा पहिला चेंडू आहे पुंडलिक याचा. पुंडलिक काय करणार? पहिला चेंडू कोणती लाईन ठेवणार? पहिला चेंडू जयेश कशा रीतीने समाचार घेणार जयेश पुंडलिकचा. पुंडलिक पुन्हा एकदा तयार असणार आहे. मैदानावर पाहायला मिळते आपल्याला श्री संत गोरोबा काका खेरडी वर्सेस साई कन्स्ट्रक्शन मुंबई या संघ दरम्यान सामना सुरू. पहिला चेंडू निर्धाव आहे. पहिला चेंडू सुरेख टप्पा होता, सुरेख लेंथ होती. मी मागाशीच म्हटलं होतं की पुंडलिक हा सुरेख गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीच्या प्रदर्शनाने त्याच्यावर अनेक जण फिदा झालेले होती. गेल्या वर्षी खरावतेच्या मैदानामध्ये आपले सामने जेव्हा भरले गेले तेव्हा त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रेक्षक फिदा होते. अनेक पारदर्शक त्याच्या गोलंदाजीवर लागली गेली. पुढचा चेंडू पुंडलिक याचा जयेशसाठी. हो, इथे सुरेख टप्पा होता. जयेशला चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू असणार आहे. 33 धावांचा आव्हान असणार आहे. 33 धावांचा आव्हान असणार आहे. प्रत्येक चेंडूचा समाचार घेणे आवश्यक असणार आहे.
साई कन्स्ट्रक्शन मुंबई संघासाठी पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू काय होतं, पुढच्या चेंडू 2 चेंडू या पहिल्या षटकातले 2 चेंडू झाले. दोन्ही चेंडूवर कोणतेही धाव मिळत नाहीये, म्हणजे 0 धावा झालेल्या आहेत. भैया पुढचा चेंडू असणार आहे. सुरेख फटका आहे, चेंडू जाणार ऑफ साईडला सीमारेषे पार. 4 धावांकरिता मी जातो डीजे ऑपरेटर कडे. कमॉन डीजे. होते पुन्हा एकदा पुंडलिक पिचवर असणारे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूवर येणार नक्की क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा मिळणार का? इथे मात्र रनआउटची संधी आहे, रनआउट मात्र होत नाही आणि 2 धावा पूर्ण यशस्वीरित्या पार पडतायत. 2 धावांवर समाधान मिळवलं जातंय. या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते 33 धावांचं आव्हान असताना संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. जे जुने चेंडू आहेत ते जमा करायचे पंचांकडे. पाहूया नक्कीच पुढचा चेंडू पुंडलिक याचा जयसाठी. अजूनही सुजलला मात्र स्ट्राईक मिळाली नाही. सुजलला स्ट्राईक मिळाली, नक्कीच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणार सुजलच्या बॅटमधून. पाहूया पुढचा चेंडू आहे. ह्या चेंडूमध्ये काही चेंडू समजत नाहीये, एक उभं करून ठेवलंय ते या फलंदाज जयेशला. मैदानामध्ये पाहायला मिळतंय आपल्याला काय चाललंय या मैदानामध्ये. एक सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. श्री संत गोरोबा काका खेरडी वर्सेस श्री साई कन्स्ट्रक्शन मुंबई या संघ दरम्यान सामना चालू असणार आहे. नक्कीच मोठे फटके मारण्याची आवश्यकता नसणार आहे. सिंगल डबलनी सुद्धा सामना विजय करू शकतो. या इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू मागे एकदा पूर्ण होते. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. एका धावीवर समाधान मानावं लागणार आहे या फलंदाजांना. एक सुंदर रनिंग आपल्याला पाहायला मिळतं, बिटवीन द रनिंग पाहायला मिळतंय. एक गोलंदाजीचं प्रदर्शन हे सुरेख होत आहे. प्रत्येक दुसरा सामना चालू असणार आहे. दुसऱ्या सामन्यातली दुसरी इनिंग मधलं पहिला षटक आणि पहिलं षटक संपलं वाटतं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. नक्कीच सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पुंडलिक याच्या स्पेल मधून आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉलरने प्लीज राज. नक्कीच राज गोलंदाजी ट्रॅकवर असणार आहे. तोच राज जो वन डाऊनला बॅटिंग साठी आलेला, तोच राज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. 10 बॉल पालांचा रनअप घेऊन राज नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पाहायला मिळणार आहे काय होतं. पाहायला मिळणार आहे या दुसरं षटक असणार आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू कशा प्रकारे समाचार घेणार जयेश राज याचा पाहायला मिळणार. अजूनही रेडी दिसत नाहीये. पहिला चेंडू काय होतं या सामन्यामध्ये. वेळ घालवायचा नाही, लवकर सामना चालू करायचा. आणि पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला सुरेख फटका आहे. चेंडू जाणार 1 बाउन्स सीमारेषे पार. 4 धावांकरिता. आपल्याला शांतपणे बॅटिंग करताना पाहायला मिळत होता तो जयेश. पुन्हा एकदा राजच्या स्पेलवर आक्रमक होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. सुरेख फटका होता, ऑफ साईडला फटका होता. चेंडू गेला होता 1 बाउन्स 4 धावांकरिता. पुढचा चेंडू नक्कीच कमबॅक करावा लागणार आहे राज याला. जयेश आहे समोर. पाहायला मिळणार काय होतं या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा 10 बॉल पालनचा रनअप घेऊन पंचांच्या डावीबाजून मारा करणार आहे. ते मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. आता चेंडू मागे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय या फलंदाजांना. नक्कीच काय पाहायला मिळतं या मैदानावर एका धावेचा
एक धाव सुद्धा महत्वाची असणार आहे. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कधीही एक चेंडू एक धाव ही मिळताना कठीण असतात. एक चेंडू एक सोडा, 6 चेंडू एक धाव मिळताना खूप कठीण असतात. आणि आता ज्याची आपण वाट पाहत होतो, पहिला षटक तो स्ट्राईकवर आला नव्हता, परंतु दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो नक्की स्ट्राईकला येतोय. तोच सुजल, षटकारांचा भाषा सुजल आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतो. गेल्या वर्षी आपल्याला बेस्ट बॅट्समन म्हणून सुजलला अवॉर्ड भेटलेला. या वर्षी काय होतं या सामन्यामध्ये पाहूया. राजचा पुढचा चेंडू, हो स्ट्राईक डाईव्ह केलेला चेंडू मागे एक धाव पूर्ण. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर जाणार जयेश काय करतो नक्कीच. 2 चौकार आपल्याला जयेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तर या चेंडूवर काय करतो नक्कीच. चौथा चेंडू असणार आहे या गोलंदाजाचा. इथे मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. काही समजत नाहीये, चेंडू समजत नाहीये. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. संत गोरा प्रीमियर लीग चिपळूणच्या या चिपळूणमध्ये चिपळूणचं हे मंडळ आहे, पण सामने होत आहेत. एक मोठं ध्येय या मंडळाने आपल्या समोर ठेवलं आणि मुंबईत हे सामने घडवून दाखवलेत. मी या मंडळाचे मी सहर्ष आभार मानतो आणि मी होतो या सामन्याकडे एक विकेट मिळते. कोण बाद होतो तो नक्की जय. चाललेला हा सामना होता, परंतु आता मैदानात एंट्री घेतात माझे वडील दिनेशजी गुडेकर. पाहायला मिळणार आहेत आपल्याला मैदानामध्ये काय होतं या सामन्यामध्ये. नक्कीच अजून सुजल अजून सुजल मैदानामध्ये असणार आहे. सुजल जोपर्यंत मैदानात असणार आहे तोपर्यंत सामना स्वतःच्या खिशामध्ये नेऊ शकतो सुजल. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहेत दिनेशजी गुडेकर. काय करतात या सामन्यामध्ये पाहूया. स्ट्रेट डाईव्ह केलेला चेंडू, इथे झेल होण्याची संधी होते. मध्ये पहिला चेंडू आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. कमान डीजे. एक सुरेख 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतो 17 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन झालं होतं, परंतु तितक्याच ताकदीचं फलंदाजीचं प्रदर्शन झालं. नक्कीच गेल्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले आणि 1 विकेट पाहायला मिळाली. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 16 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. पाहूया विजयाचं पारडं कोणाच्या बाजून झुकतंय आणि कोण कोणाच्या बाजून झुकवतंय ते पाहायला मिळणार आहे. आता बंद मगाशी जो टॉस झाला जय हनुमान टेरव आणि श्री 11 ओहाळ या संघामध्ये, दोन्ही संघामध्ये टॉस झाला. जय हनुमान टेरव च्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. सामना झाल्यावर लगेच त्यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मी जातोय सामन्याकडे. पाहूया एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय ऐरोलीच्या या मैदानामध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो कोण आहे पुंडलिक. पुन्हा एकदा पहिल्या षटकात जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तोच पुंडलिक. होऊया विकेट आपल्यासोबत घेऊन जातो का ते पुंडलिक पाहायला मिळणार आहे आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर.
पहिला चेंडू नक्कीच काय होतं या सामन्यामध्ये रनआउटची संधी होती मात्र रनआउट होत नाहीये. पंचांकडे अपील नक्की केली गेली. पंच निर्णय देतात नॉट आउट. नक्कीच नॉट आउट असणार आहे. पंच चेंडू किती झालेत पंच? एकच चेंडू झालाय. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत. पुढचा चेंडू असणार आहे सुजल साठी. एक षटकाराचा बादशाह सुजल पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समजला नाही. चेंडू इष्टी वादळला आपल्या अंगावर आदळला आणि कोणतेही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू असणार आहे म्हणजेच सुंदर गोलंदाजी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढल्या याच्या स्पेल मधून नक्कीच पहिल्या षटकात त्याने 12 धावा फक्त दिलेल्या होत्या. पहिल्या 7च धावा दिलेल्या होत्या या कुंडलिकेने. पुन्हा एकदा सुरेख झेल होतोय. सुरेख झेल आणि फलंदाज बाद सुजल येतोय पॅव्हलियन मध्ये. एक मोठा धक्का मिळतोय. हॅलो आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र सुजल जी जागा येण्यासाठी जातोय तो दयानंद काय करतो आपल्या स्वतःच्या हिमतीवर काय करणार दयानंद ते पाहायला मिळणार आहे संघासाठी. हॅलो अजूनही पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. चेंडूवर कोणती धाव मिळत नाहीये. एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पुंडलिकेच्या 8 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू 15 धावा काय होतं या सामन्यामध्ये. पाहायला मिळते पुन्हा एकदा चेंडू मागे क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत का. 2 धावा पूर्ण. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झाली 21. 12 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावा पाहायला मिळणार या मैदानामध्ये. पुन्हा एकदा दयानंदला चेंडू समजत नाही. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडू असणार आहे. या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळणार कोणती धाव मिळालेली नाहीये. षटक संपलेलं पण षटक संपल्याची खूण करतायत. षटक संपल्यानंतर संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. अजूनही 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावा आता स्ट्राईक एंडला असणार आहेत. दिनेशजी गुडेकर काय करतात आपल्या संघासाठी. नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिले आतापर्यंत एकच चेंडू ते खेळले आणि एक चेंडू खेळले तो पण चौकार मारला. आता काय होतं पुढचा चेंडू आहे दुसरा चेंडू त्यांच्या स्पेल मधला दुसरा चेंडू ते खेळणार आहेत. पहिला चेंडू चौकार नक्कीच मारलेला आहे. दुसरा चेंडू काय होतं परंतु मी जातो गोलंदाजाकडे. हो इथे उद्ध्वस्त गोल 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 दांडी गोल. इथे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त करून सोडताय. मोठा धक्का
कडे एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. ध्येय कितीही मोठं असू द्या, ते ध्येय आपल्याला पार करण्यासाठी आपण घाबरायचं नाही. ते ध्येय आपले आपोआप आपल्या जवळ येताना आपण ते पार करतो. आणि असंच ह्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. ध्येय 33 धावांची आवश्यकता होती आणि 33 धावांची आवश्यकता असताना आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण. बॅट्समन नेम प्लीज प्रणय. आणि सामना लवकरात लवकर चालू करायचा. अजूनही आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत, पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू आणि 12 धावा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रणय आहे स्ट्राईकला. काय करतो प्रणय? आपल्या संघासाठी एक मोठा धक्का बसला होता. ह्या गेल्या चेंडूवर दिनेशजी गुडेकर बॅक टू पॅव्हलियन आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. तो प्रणय काय करतो? प्रणय हे स्ट्राईक एंडवर काय करणार? नक्कीच 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. हॅलो, नक्कीच एक निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू, कोणतीही धाव मिळत नाही. नक्कीच सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नेम महेश. नक्कीच सुरेख प्रकारची गोलंदाजी त्याच्या आपल्याला स्पेल मधून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट त्याने मिळवली. दुसऱ्या चेंडूवर डॉट. दुसरा चेंडू ही निर्धाव आहे. तिसऱ्या चेंडूसाठी नक्कीच महेश गोलंदाजी पिचवर असणार आहे. धाबावर पालांचा रनअप घेऊन पंचांच्या डावीतून मारा करणार आहे तो महेश. हो, पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू मागे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत चेंडू जाणार सीमारेषे पार 4 धावांसाठी. एक सुंदर प्रकारचा स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला प्रणयच्या. तीन चेंडू आणि 8 धावा पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये. सुरेख प्रकारचं आणि सामने हे कंपल्सरी चेस असणार आहे. तर प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची. सामने कंपल्सरी चेस असणार आहेत. एक सुरेख प्रकारचा सामना, सुरेख प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय फक्त आणि फक्त कुंभार समाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला हे क्रिकेट पाहायला मिळतंय. एक सुरेख प्रकारचे क्रिकेट पाहायला मिळते. मी जातो सामन्याकडे. पुढचा चेंडू आहे. नक्कीच मोठा फटका घेण्याच्या नादात चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू मागे कोणी नाहीये तोपर्यंत 2 धावा पूर्ण आहेत. पुढच्या दुसऱ्या धावेचं कॉल असणार आहे. 2 धावा पूर्ण. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. स्ट्राईकला असणार आहे तो प्रणय असणार आहे. स्ट्राईकला प्रणयच्या बॅट मधून एक मोठा फटका निघणे अतिशय आवश्यक असणार आहे. कारण जर एक मोठा फटका निघाला तर मॅच ही स्वतःच्या संघाच्या बाजूने वळवू शकतो. हा प्रणय. पुढचा चेंडू. हो, एक मोठा फटका घेण्याच्या नादात काय होतं या संघा पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडू. एक सुरेख फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता परंतु चेंडू समजला नाही. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि कोणतेही धाव मिळत नाही. म्हणजेच निर्धाव चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू या शेवटच्या षटकामधला पुढचा चेंडू म्हणजेच शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूने 6 धावांची गरज. आणि ते मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाताकडे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि 1 धावच मिळते या षटकामध्ये. अशा तऱ्हेने श्री संत गोरोबा काका खेळडी संघ